नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे आपल्याकडं जे जाती येतात ते आहेत म्हणजे इंदोरच्या इनवेज कंपनीचं 108 81 नंबर 81 आणि 94 नंबर ह्या दोन जाती येतात. तर ह्या दोन जातीचा मी हरभरा म्हणजे या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास आजच्यानं याला 108 दिवस झाले. तर म्हणजे 23 ऑक्टोबरची पेरणी आजच्यानं 108 दिवस झालेले आहेत आणि पाहू शकता आणखीन 10 दिवसाला हरभरा निघणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे नियोजन कसं केलं तर एकरी 50 किलो पेरला होता. 16 इंचावर पेरलेला आहे. ट्रॅक्टरने पेरलेला, पेरताना खत दिलेलं आहे 12-32-16 दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला परत एकदा युरिया फेकला होता. तिसऱ्या पाण्यावर 15-15 फेकला आहे आणि त्याच्यानंतर 7 फवारण्या केल्या. प्रत्येक फवारणीमध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि असं औषध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटर देखील मारलेले आहेत, म्हणजे त्याला ते नायट्रोबेन्झिन देखील मारलेलं आहे. आणि हे पाहू शकता हे आपला 18 एकरचा प्लॉट आहे आणि आज देखील दुसरा 10 एकरचा शेतातलं आज तिथं कापणी चालू आहे आणि याची कटाई आता आज सुरुवात होणार आहे. तर पाहू शकता म्हणजे ह्या हरभरा इतका दाट आहे. तर तुम्ही बघा दाटमध्ये देखील तुम्ही बघा. मी तुम्हाला झाडं 1-2 ठिकाणचे उपटून दाखवतो आणि हे लाईव्ह बघा. म्हणजे हे तर काही खोटं नाही, काही नाही. आणि आणखीन कोणाला बघायचं असलं तर म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही शेतात येऊन बघू शकता. आता हे बघा तुमच्या देखतच या ठिकाणचं दाटचं झाड उपटायलो. हे बघू शकता म्हणजे इतका दाट आहे. एका एका जाग्यावर असं एवढ्याला बुड आहेत आणि हे 3-3 आणि घाटे देखील खूप आहेत. हे बघा घाटे देखील बघू शकता. हे का आणि त्याच्यानंतर पुन्हा परत एक तुम्हाला दाखवतो. इथलं देखील उपटून दाखवतो. हे इथलं म्हणजे इतका दाट हरभरा आहे. हे बघा घाटे बघू शकतात. मी म्हणलं होतं ना हरभरा इतकं दाट आहे. हे दोनच झाड उपटलेले पाहू शकता. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर धमक असली समजा मेहनत केली तर कोणतंही बी पीक येऊ शकतं. हे इथं दाखविलं म्हणजे कसलं वातावरण जरी कसलं जरी असलं तर पीक येऊ शकतं. हे बघा हे 2 ठिकाणचे झाड उपटिलेत. आता तिसरे कुठून दाखवतो. हे 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 निघा तिसरं देखील आणि आणखीन एक चौथं इकडे चौथं देखील या दाट मधलं देखील उपटून दाखवतो. हे बघा 4 झाड आहेत. हे बघा हे बघा मेहनत केली तर काही येऊ शकतं. म्हणजे याला ना खताचं खूप नियोजन केलं. म्हणजे असा हरभरा आणलेला आहे. त्याला म्हणजे ना 3 वेळेस खत दिलेलं आहे. जशी म्हणजे एक प्लॅनिंग होती कापसाला जशी शेतकरी मेहनत करतात तशी आपण हरभऱ्याला देखील मेहनत करायची आणि तितकंच उतारावर काढायचा. हे बघा 3 ठिकाणचे झाडं उपटिलेले आहेत आणि एवढा असा हरभरा आहे. आणि पाहू शकता मेहनत केलं तर काही बी होऊ शकतं. खताचं नियोजन करायचं आणि आणखीन 10 दिवस 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही प्लॉटला यायला बघू शकता. आणि आणखीन परत तुम्हाला दाखवतो की इतका दाट हरभरा आहे. कुठलंही देखील झाड उपटा असं निघत नाही. तुम्हाला एक प्रयोग लाईव्ह म्हणून दाखवतो की वडेत जरी असलं तरी इथं उपटताना निघतच नाही. म्हणजे असं ओढू काढावं लागतं. हे बघा याचा पुन्हा सविस्तर व्हिडिओ दिल्याच येईल आणि सांगतो.
इंदोरचा हा हरभरा आहे. आणि माझ्याकडं सोयाबीन देखील मी काय केलं होतं, आपल्या महाराष्ट्रातले जे विद्यापीठाचे वापरले, पण त्याच्यामध्ये मला 12-13पर्यंत जाता येणं गेलं. म्हणून खास करून इंदोरहून यावर्षी 108 एक इंदोरची आणि सीड गोल्ड ह्या जाती काढल्या. यावर्षी 16 क्विंटल मला सोयाबीन झालेलं आहे, म्हणजे एकरी 16 झालं आहे. आणि तीच प्लॅनिंग होती की हरभऱ्याला देखील ॲव्हरेज काढायचं आणि हे काढून दाखवलं. पहिल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या तुम्ही व्हिडिओ चेक करा, पेरणीपासून तर काढणीपर्यंत व्हिडिओ आहे. आणि काढताना देखील मी इथून असं सविस्तर दाखवणार आहे, इथं काही खोटं नाही काय नाही. आणि 5च झाडे तर बघा उपटताना म्हणजे एवढं भारच झालं जवळ 5च झाडे तर कोणी तुमच्या शेतातले उपटायचे. धन्यवाद.